थेट जाऊयात आता भाजपचे आमदार प्रसाद लाड सध्या बोलत आहेत। खरं तर बरं झालं आपण मला इथे बोलवून हा विषय मांडायची संधी दिली। ज्या पद्धतीमध्ये काल सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजींनी माझ्या आईचा किंवा बहिणीचा जो उच्चार केला, शिव्या दिल्या, या सुसंस्कृत महाराष्ट्राला त्या परवडणाऱ्या नव्हत्या, आवडणाऱ्या नव्हत्या आणि कधीही झाल्या नव्हत्या। जी माझी आई 25 वर्षापूर्वी कॅन्सरच्या दूरग्रस्त आजाराने वारली, त्या आईबद्दल अपशब्द काढणं हे एका विरोधी पक्ष नेत्याला, एका पक्षाच्या नेत्याला किती योग्य वाटतं याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। मला वाटतं की या बाबतीत कदाचित ज्या मातोश्रींबद्दल आम्ही नेहमी म्हणतो, ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी होत्या, ज्यांना तमाम महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा, त्यांचा पुत्र बाळासाहेब ठाकरे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या आईबद्दल त्यांचा नेता जेव्हा अशा शिव्या देतो त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला का, हा प्रश्न देखील मला माननीय उद्धवजींना विचारायचा आहे। आणि एका मातेचा अपमान करणं, एका बहिणीचा अपमान करणं, सभागृहाच्या आत अपमान करणं, सभागृहामध्ये बोलणं आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्राला ते ऐकून दाखवणं आणि त्यानंतर येऊन मी स्वतः किती बहादूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन, माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत, मी मारून टाकीन, मी खून करीन, याच्यावर मला भाष्य करायचं नाही। पण आम्ही देखील परळ लालबाग सारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला, जिथे हिंदुत्वाचा उगम झाला, ज्या बाळासाहेबांनी बाळकडू जिथे पाजलं, त्या परळ लालबाग म्हणून लहानाचे मोठे झाले। सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देत नाही, परंतु रात्रभर झोपू शकलो नाही। ज्या पद्धतीमध्ये माझ्या आईवरती त्यांनी शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला कुठेतरी दुःख देऊन गेलेल्या आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना काल मी या बाबतीत सांगितलं। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी काल 3 वेळा मी फोनवरून बोललो, ते मुंबईत नव्हते। आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या आईचा देहांत झाल्यामुळे ते नागपूरमध्ये होते। तर विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन व्हावं अशी मागणी आता प्रसाद लाड यांनी केलेली आहे आणि अंबादास दानवे यांनी माफी मागावी असं सुद्धा लाड यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।